हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ काहीसा आपल्या हेल्थशी रिलेटेडच आहे, आपल्या आरोग्याशी रिलेटेड हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. तर रोजच्या जेवणामध्ये प्रोटीन कुठून मिळते, कशा पद्धतीने आपण प्रोटीन दररोजच्या नैसर्गिक सहज उपलब्ध करू शकतो किंवा प्रोटीन का आवश्यक आहे, तर या छोट्या मोठ्या गोष्टी आपण आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा हेल्थ टिप्स सुद्धा पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमच्या आरोग्याची सुद्धा पुरेपूर तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल. तर चला पाहूया, आपल्या शरीरासाठी प्रोटीन का आवश्यक आहे. स्नायू मजबूत होण्यासाठी, मेंदू हार्मोनसाठी, रक्तनिर्मितीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. आणि जर आपल्याला असा प्रश्न आता लगेच पडला असेल तर प्रोटीन कशामधून भेटते, तर जे दुधाचे पदार्थ असतात त्यामधून आपल्याला पुरेपूर प्रोटीन भेटते. त्यामुळे आपण दुधाचे पदार्थ पूर्ण खाल्ले पाहिजे, जसं की पनीर, दूध, दही. आणि याने आपले हाडे मजबूत व्हायला सुद्धा मदत होते आणि दुधामुळे वगैरे चांगले प्रोटीन सुद्धा भेटते. तर या ह्याच्यामधून आपण नक्कीच प्रोटीन मिळवू शकतो आणि प्रोटीन या गोष्टीमुळे आपल्याला महत्त्वाचं असतं. डाळी व कडधान्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चणे, वाटाणे शाकाहारीसाठी उत्तम प्रोटीन स्रोत आहेत ते सुद्धा. आणि बिया सुद्धा काही काही आहेत कडधान्यामध्ये. शेंगदाणे आहेत, बिया, बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया आहेत, भोपळ्याच्या बिया आहेत. यामध्ये बऱ्यापैकी एनर्जी, प्रोटीन किंवा हेल्थी फॅक्ट्स पण भरपूर भेटतात आपल्याला. धान्याचं जर पाहायला गेलं आपण तर गहू, ज्वारी, बाजरी, ओट्स, रोजच्या पोळीमधून सुद्धा, चपातीमधून खूप जास्त प्रोटीन आपल्याला भेटतं. आणि जर कोणी नॉनव्हेज वगैरे खात असेल तर त्यांना प्राणीजन्य पदार्थामधून तर खूप जास्त भेटतं, जसं की अंडी, चिकन, मासे. उच्च दर्जाचे हाय क्वालिटीचे प्रोटीन या पदार्थामधून भेटते. पण जे व्हेजिटेरियन आहेत त्यासाठी दुधाचे पदार्थ खूप जास्त. तर त्यातलं सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे पनीर. जर तुम्ही व्हेजिटेरियन असताल तर पनीरनं सुद्धा तुम्हाला पुरेपूर प्रोटीन भेटू शकतं. बाकीचे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेच आहे, जसं की गहू, ज्वारी, बाजरी वगैरे तर आहेतच. पण व्हेजिटेरियन जर असाल तर दुधाच्या पदार्थावर जास्त फोकस केलेला चांगला. आणि जर नॉन व्हेजिटेरियन असतात तर मग अंडी, चिकनमधून तुम्हाला तुमच्या शरीराला जेवढं पाहिजे तेवढं प्रोटीन तर नक्कीच भेटतं. भाज्या पण बऱ्याचशा प्रोटीन देतात, जसं की ब्रोकली, मटार, पालक. कमी प्रमाणात पण उपयुक्त असतं, त्यामुळे त्या भाज्यासुद्धा आपण आपल्या आहारात नक्कीच घेतल्या पाहिजे. त्याने सुद्धा आपला शरीर छान राहण्यासाठी, आपली हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी भरपूर मदत होते. तर प्रोटीन कधी खायला पाहिजे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा आपण प्रोटीन खाऊ शकतो किंवा दुपारच्या जेवणात सुद्धा खाऊ शकतो. रात्री पण हलक्या स्वरूपात आपल्याला खायचं आहे हे प्रोटीन. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त एकाच पदार्थावर अवलंबून राहायचं नाही. रोजच्या आहारात विविधता ठेवायची आहे, भरपूर पाणी प्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य प्रमाणामध्ये जर आपण प्रोटीन घेतलं तर आपले शरीर सुद्धा तंदुरुस्त राहतं, थकवा कमी होतो, आजारांपासून सुद्धा संरक्षण राहतं. तर असं होतं काहीसं आजचा आपला, जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपल्या हेल्थचे रिलेटेड तुम्हाला बरंचसं काही माहीत नसतं, त्यामुळे आपली तब्येत बिघडती. पण आपण जर व्यवस्थित प्रोटीन वगैरे घेतलं तर आपल्याला नक्कीच आपली तब्येतसुद्धा बिघडणार नाही. तर आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या शरीरासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असतं ते म्हणजे पाणी. तर भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा, शरीर हायड्रेट राहतं आणि त्वचा आणखी तरुण दिसते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. वयानुसार कोणी किती पाणी प्यायला हवं. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला सगळेच देतात. अशाच आज या रिपोर्टनुसार लोक स्वच्छ पाण्यापासून बरेचसे दूर आहेत. मनुष्याचं साधारण 72% शरीर पाण्यापासून बनलेलं असतं. पाणी शरीरातील पेशींना पोषक तत्व देण्याचं आणि शरीराचं तापमान नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतं. पाण्यात अनेक पोषण तत्व असतात जे शरीर निरोगी ठेवतात. पाण्याशिवाय जगणं याचा विचारच केला जाऊ शकत नाही. त्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवं. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा, शरीर हायड्रेट राहतं आणि त्वचा आणखी तरुण दिसते. त्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा सुद्धा येतो. आणि पाणी किडनीला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मेंदूचा 85% भाग पाण्यापासून बनलेला असतो. डिहायड्रेशनमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि डोकेदुखीसोबत इतरही समस्या वाढू शकतात.
अशात तुम्ही तुमच्या वजनानुसार दिवसातून पाणी प्यायला पाहिजे. किती पाणी प्यायला पाहिजे हे तुम्हाला माहीत असायला हवं. रोज किती पाणी प्यावं, रोज एका व्यक्तीने किती पाणी प्यायला हवं हे वेगवेगळ्या गोष्टीवर अवलंबून असतं. जसं की वजन, वय, लिंग आणि तुम्ही कोणतं काम करता. प्रत्येकासाठी पाण्याचं प्रमाण एकसारखं असू शकत नाही. पण सामान्यपणे एका व्यक्तीने दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा सल्ला नक्कीच देईल मी. एक निरोगी व्यक्तीला प्रति किलोग्राम शरीराच्या वजनासाठी दर दिवसाला जवळपास 35 मिलीमीटर पाण्याची गरज असते. म्हणजे जेवढं जास्त तुमचं वजन असेल तेवढं जास्त पाणी तुम्हाला प्यावं लागेल. 50 किलो वजन असणाऱ्यांनी रोज जवळपास 1.7 लिटर पाणी प्यावं. 60 किलो वजन असणाऱ्यांनी रोज साधारण 2.1 लिटर पाणी प्यावं. 70 किलो वजन असलेल्या व्यक्तींनी रोज साधारण 2.4 लिटर पाणी प्यावं. 80 किलो वजन असणाऱ्या व्यक्तीने रोज जवळपास 2.8 लिटर पाणी प्यावं. शारीरिक मेहनत जास्त असेल तर जास्त पाणी प्यावं. जे लोक जास्त शारीरिक मेहनतीचं काम करतात किंवा जास्त व्यायाम करतात किंवा उष्ण भागात राहतात, त्यांना घाम जास्त येतो, अशात त्यांना जास्त पाणी प्यावं लागतं. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी जास्त प्यावं लागतं. भरपूर पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात, पण पाणी पचवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. घाम, बद्धकोष्ठता, तोंड कोरडं पडणे आणि लघवीचा रंग जास्त पिवळा झाला तर जास्त पाणी प्यावे. जेवण केल्यावर लगेच पाणी न पिता साधारण 30 मिनिटांनंतर पाणी प्यावे. याने पचन चांगलं होतं. वाताने पीडित लोकांनी जेवण केल्यावर 30 मिनिटांनी आणि जास्त वजन असलेल्या लोकांनी जेवणाच्या 30 मिनिटं आधी पाणी प्यावे. उभं राहून पाणी पिणं टाळलं पाहिजे आपण. नेहमीच बसून पाणी प्यावे, तेव्हाच त्याचे फायदे मिळतील. पाणी कधीही ढसाढसा किंवा घाईने नाही तर एक एक घोट करून प्यायचं आहे. फ्रीजमधील थंड पाणी पिणं टाळा. उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिल्यास जास्त फायदे मिळतील. पाणी स्टोअर करण्यासाठी माती किंवा तांब्याच्या भांड्याचा कमी आणि स्टीलच्या भांड्याचा जास्त वापर करायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने किती वजन असलेल्या माणसांनी किती पाणी प्यावे किंवा कशा पद्धतीने पाणी पिलं पाहिजे, तर हा छोटासे टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. आय होप तुम्हाला हे सुद्धा टिप्स आवडेल किंवा याने सुद्धा तुमच्या हेल्थसाठी बरीचशी मदत होईल. तर आय होप तुम्हाला माझ्या हे दोन्हीसुद्धा टिप्स किंवा दोन्हीसुद्धा माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि भरपूर शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही माझे आणखी व्हिडिओ पाहिले नसतील तर माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला बरेचसे असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आणखी भेटूयात एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीबरोबर. तोपर्यंत बाय.